नमस्कार. मंडे म्युझिक्स मध्ये आपलं स्वागत आहे. मॅनेजमेंटचे जे काही कन्सेप्ट आहेत, जे काही आयडियाज आहेत, जे काही थॉट प्रोसेस आहेत, ते छोट्या व मोठ्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचावे म्हणून मंडे म्युझिक्स हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण बिझनेस मॉडेल कॅनव्हस, सेल्स प्रोसेस, सेल्स क्लोजर, व्हॅल्यू प्रपोजिशन अशा विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे. आणि आज आपण जे काही छोट्या व मोठ्या उद्योजकांचे, विशेषतः स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस आहेत, त्यांना काय काय अडीअडचणी येतात व ते कशा प्रकारे मात करू शकतात, त्याचा आढावा घेणार आहोत. अर्थातच इथे मला सांगावं असं वाटतं की आपण एक ओव्हरव्ह्यू घेतोय, राईट. एका दोन वाक्यात सुटणारे हे प्रश्न नाही आहेत, पण या प्रश्नांचा, या चॅलेंजेसचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर हे कुठले चॅलेंजेस आहेत, कशा प्रकारचे चॅलेंजेस आहेत व त्याच्यावर आपण तो किंवा कशा प्रकारे विचार करू शकतो, त्या दिशेने आपण विचार थोडासा करण्याचा प्रयत्न करणार आहोत, राईट. सो पहिला जो मुद्दा आहे तो आहे, हा बऱ्याचशा छोट्या व मोठ्या उद्योजकांमध्ये प्रामुख्याने जाणवणारा जो चॅलेंज आहे, तो आहे की लो तर माझ्या बिझनेसमध्ये कोणाचं पान हलत नाही. आणि काही झालं गेलं तरी मी असणं गरजेचं आहे किंवा मी लक्ष द्यायला नसेल तर सगळं आलबेल आहे. तर ते एक साहजिकच छोटासा प्रश्न विचारावा असं वाटतो की तुम्ही 2 दिवस तुमच्या व्यवसायापासून लांब राहिलात तर तुमच्या व्यवसायावर त्याचा काय फरक पडेल, हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. आणि तुमच्या वाचून जर पान हलत नसेल तर मग तुम्ही नेमकं व्यवसाय उभा करतायत की काय उभा करतायत, हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर करायचं असेल तर एक फाउंडेड टीम ना, तुमचं स्वतःवरचा जर तुमचं डिपेंडन्स कमी करायचं असेल, तुम्ही नसताना सुद्धा तुमच्या व्यवसाय पुढे जायला हवा असेल, तर तुम्हाला एक चांगली लिडरशिप टीम किंवा एखादी चांगली टीम, जर भले लिडरशिप नसली तरी एखादी चांगली टीम उभी करणं खूप गरजेचं आहे. आणि ती टीम उभी करण्यासाठी कशा प्रकारे करता येईल ते इतरांची चर्चा करून तुम्ही विचारू शकता. लोकांना तुमच्याकडे घेण्यासाठी त्यांच्यामध्ये काय क्षमता आहे नाही, त्यांना 2 दिवस तुमच्याकडे चर्चा करून, डिस्कशन्स करून तुम्ही आजमावून पाहू शकता, राईट. हे एक तऱ्हा झाली ती. बट अदर दॅन दॅट यू हॅव टू फोकस ऑन बिल्डिंग अ टीम विच इज केपेबल. तुमचा बिझनेस जर स्केल करायचा असेल तर मात्र तुम्ही करू शकत नाहीत. तो दुसरा एक, अजून एक प्रॉब्लेम असू शकतो. आणि जर हा फाउंडर वरती डिपेंडन्स आहे नाही आहे, तो जर विचार करायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही एक सिंपल साधा प्रश्न स्वतःला विचारू शकतो की माझ्या नंतर माझ्या बिझनेसचं काय होणार किंवा मी नसताना माझ्या बिझनेसचं काय होणार. आणि या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला बरोबर स्पष्टपणे देता येत नसेल तर तुमच्या व्यवसायाचा तुमच्यावरती खूप जास्त डिपेंडन्स आहे, तर तो तुम्ही विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी चॅलेंज जी छोट्या व मोठ्या उद्योजकांना जाणवते ती म्हणजे क्लायंट डिपेंडन्स. बऱ्याच वेळेला अशा उद्योजकांचा जो क्लायंट बेस असतो, 40 to 60% एकाच क्लायंट कडून येत असतो. आणि हा खूप मोठा फरक आहे. आणि त्या एका क्लायंटचं थोडं काही कमी जास्त झालं तर त्याचा सरळ सरळ परिणाम अगदी आपल्या व्यवसायावर होतो. मग आपण आपला व्यवसाय जो आहे तो अशा एका मोठ्या क्लायंटवर डिपेंडेंट आहे का, की आपला क्लायंट बेस जो आहे तो इव्हनली स्प्रेड आहे, याचा आढावा घेत राहणं गरजेचं आहे. कमीत कमीत वर्षातनं एकदा बसून तुम्ही ती ऍक्टिव्हिटी करा, तुमच्या सगळ्या क्लायंटची बिलिंग बघा, त्यांच्याबरोबर तुमचा झालेला व्यवहार बघा, त्याचे ट्रान्झॅक्शनची व्हॉल्यूम आणि व्हॅल्यू दोन्ही चेक करा. आणि आयडेंटिफाय करा कोणाचं किती योगदान राहिलेलं आहे. आणि जर कोणाचंही 40% जास्त योगदान असेल तुमच्या व्यवसायात, तर मात्र तुम्हाला तुमची रिस्क डायव्हर्सिफाय करावीच लागणार, तुम्हाला दुसरे क्लायंट शोधावेच लागणार, राईट. तर तुम्ही या क्लायंट डिपेंडन्स पासून मुक्त व्हायचं असेल तर इतर क्लायंट्स वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले बघू शकतात, डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ वर्क दॅट यू डू. वेगवेगळ्या सेगमेंट्स मध्ये बघू शकतात, वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये बघू शकतात, जेणेकरून तुमचं डिपेंडन्स त्या एका क्लायंटवर किंवा मोजक्या 2 किंवा 3 क्लायंट वरून जाऊन
तुम्हाला एक डायव्हर्स बेस मिळेल, जेणेकरून तुमच्या पुढे जाण्यासाठी सुद्धा खूप चांगली मदत होऊ शकते. कारण प्लीज पुन्हा एकदा लक्षात ठेवा, याच्यातला एका जरी क्लायंटने काढता हात घेतला किंवा त्याच्या व्यवसायाला काही बाधा आली, तर त्याचा परिणाम मात्र तुमच्या व्यवसायावरही तितकाच होणार. सो आस्क युअर सेल्फ, व्हॉट पर्सेंटेज ऑफ रेव्हेन्यू कम्स फ्रॉम अ सिंगल क्लायंट. जर तुमचा रेव्हेन्यू डायव्हर्स असेल तर खूप छान गोष्ट आहे. नसेल तर प्लीज, आता JFM चालूच आहे, तुम्ही तुमचे बॅलन्स शीट वगैरे ताळमेळ बनवणार, त्याचा लेखाजोखा करणार, तेव्हा बसा आणि कुठल्या क्लायंट कडून तुम्हाला किती रेव्हेन्यू येतोय आणि किती प्रमाणात येतोय ते पहा. व्हॅल्यू अँड व्हॉल्यूम बोथ. आणि क्लायंटवरचं डिपेंडन्स मला कशा प्रकारे कमी करता येईल त्याचा विचार नक्की करा. त्याच्या पुढची जी रिस्क आहे किंवा जो चॅलेंज आहे मोठा, तो फायनान्शियल प्लॅनिंगचा, मनी मॅनेजमेंट. बऱ्याच वेळेला एक्सपान्शन करायचं आहे पण पैसे नाही आहेत. नवीन क्लायंट येतोय पण त्याच्यासाठी पैसे नाही आहेत. काम वाढवायचं आहे पण त्याच्यासाठी पैसे नाही आहेत. कस्टमरने पैसे घेतलेले आहेत, ते पैसे येत नाही आहेत किंवा इनव्हॉइसिंग झालेलीच नाहीये. राईट. आणि या सगळ्यांचा जो काही अर्थ निघतो तो एकच: पैसा. कुठलाही व्यवसाय कितीही चांगला असला, कितीही जोमाने चालला असला, तरी तो रन करण्यासाठी, डेली ऑपरेशन्स रन करण्यासाठी आपल्याला ऑपरेटिंग कॅश फ्लो लागतो, कॅश फ्लो लागतो आपल्याला, तो बिझनेस रन करण्यासाठी, तो चालू ठेवण्यासाठी. आणि हाच बिझनेस, हा जो पैसा आहे, त्याचं जर आपण प्रॉपर मॅनेजमेंट करत नसू, तर मात्र आपल्या व्यवसायावरती ताण पडू शकतो. बऱ्याच वेळेला उद्योजक खूप मोठी गफलत करतात. त्यांचं पर्सनल आणि बिझनेस अकाउंट हे एकच असतं. फायनान्शियल प्लॅनिंगच्या हिशोबाने ते चांगलं नाहीये. एक उद्योजक म्हणून तुमचं बिझनेस आणि पर्सनल अकाउंट वेगवेगळे असणं खूप गरजेचं आहे. नसेल तर ते लगेच करून घ्या. दुसरी गोष्ट, तुमचा महिन्याचा खर्च किती. तुम्ही एखादा प्रोजेक्ट हाती घेता, त्याचं कशा प्रकारे तुम्ही आयोजन नियोजन करता, त्या प्रोजेक्टचा तुम्ही बाहेर जाता, तुमच्या बजेटच्या अमाऊंटच्या बाहेर जाता, की विदिन बजेट तुमचं कम्प्लीट होतं, याचा अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि तुमच्याकडे इमर्जन्सी फंड आहे किंवा नाही, हा प्रश्न सुद्धा तुम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कमीत कमी म्हणजे 6 महिन्यांचा तरी तुमच्याकडे बफर फंड. आय नो यू मे से इट इज व्हेरी डिफिकल्ट. थोडी टोचणी तुम्हाला लागेल, पण सुरुवातीपासून जर तुम्ही आयोजन नियोजन केलं आणि दर महिन्याला एक ठराविक टक्के रक्कम काढली, कदाचित पहिला वर्षभर तुम्हाला नसेल तुमच्याकडे बफर किंवा इमर्जन्सी फंड, पण तुम्ही दर महिन्याला नित्य नियमाने, पहिली गोष्ट की मला माझे पैसे आले, मला इमर्जन्सी फंड उभा करायचा आहे, तर ही मी X% ऑफ द अमाउंट आय विल पुट इन द इमर्जन्सी फंड. एक वर्षानंतर तरी तुमच्याकडे इमर्जन्सी फंड उपलब्ध असेल. हा फंड तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी, तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी, बिझनेसच्या डेव्हलपमेंटसाठी, कशासाठी सुद्धा वापरू शकता. स्लो डाऊन मध्ये तुम्ही ते वापरू शकता. राईट. बट ऑलवेज हॅव दॅट. आणि तुमचे जे मंथली एक्सपेन्सेस आहेत, इनकमिंग आउट गोईंग, त्यांचा ताळमेळ बघा. दर महिन्यात नाही केलं तरी दर 3 महिन्याला, तिमाहीला किंवा दर क्वार्टरला तुम्ही बसून प्लीज रिव्ह्यू युअर फायनान्शियल स्टेटमेंट्स. चेक कोणाची देणी येणी बाकी आहेत, ते कशी देऊ शकतात. म्हणजे एक सिंपल गोष्ट सांगतो. जर तुम्ही MSMEचं बिल बघत असाल तर त्याच्यामध्ये 3 डेट्स दिलेले असतात. राईट. आता किती सगळ्यांना पॉसिबल होईल नाही माहीत, पण तुम्ही जर ड्यू डेटच्या अगोदर जर आपण बिल भरलं तर ₹10 कमी असतात. ड्यू डेटला भरलं तर एक अमाऊंट असते आणि ड्यू डेटच्या नंतर भरलं तर 20 का 30 रुपयांनी ती अमाऊंट एक्स्ट्रा होते. राईट. तर तुमचं कॅश फ्लो येत राहावं म्हणून म्हणून काहीतरी वेगळा थोडासा विचार करू शकता का? कदाचित प्री पेमेंटसाठी कस्टमरला इन्सेंटिव्हाइज करू शकता का? देर आर मल्टिपल वेज. पण प्लीज या गोष्टीचा विचार करणं अगत्याचं आहे. राईट. देर इज नो मनी, देर इज नो बिझनेस. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि जर तुमचा बिझनेस वेफर थिन मार्जिनवरती उडतताना चाललेला असेल, तर तुमचे फायनान्शियल्स ड्रॉप होत चाललेले असतील, तर यू नीड टू सिट
अँड चेक कुठे काटकसर करता येईल, काय मोजमाप किंवा ऍक्शन्स घेता येईल जेणेकरून तुम्ही तुमचा कॅश फ्लो रिस्टोर करू शकता. सो दॅट इज द चॅलेंज दॅट इज देअर. पुढची जी चॅलेंज आहे ती टाइम मॅनेजमेंटची. आणि छोट्या व मोठ्या उद्योगांमध्ये पुन्हा एकदा हा एक प्रॉब्लेम आहे की सेल्स पण मीच आणतोय, कस्टमर सर्व्हिस पण मीच करतोय, राईट. आपण सुरुवातीला बोललो टू मच रिलायन्स ऑन फाउंडर, आणि ते टू मच रिलायन्स ऑन फाउंडर आलं की टाइम मॅनेजमेंट सुद्धा गडबड होऊ शकते. आता टाइम मॅनेजमेंट फक्त फाउंडरच्या हिशोबानेच होतं असं नाही, तर आपल्याकडे जी कामं येतात ते कुठलं काम पहिलं घ्यायचं, कुठलं काम नंतर घ्यायचं, त्याच्याबद्दल सुद्धा आपलं आयोजन नियोजन नसतं. म्हणजे एक गमतीशीर प्रकार सांगतो. माझं एका कंपनीवर कन्सल्टिंग करत असताना त्यांच्या कंपनीमध्ये प्रत्येक जण 3 सेल्स मॅनेजर होते, तिघही मोठे चांगले होते. पण प्रत्येक जण आला की अरे माझा काम इम्पॉर्टंट आहे, तुम्ही हा काम पहिला घ्या कारण हा खूप मोठा क्लायंट आहे, आपल्याला त्याच्यासाठी करायचं आहे. नंतर मग दुसरा येणार, दुसरा मार्केटिंग मॅनेजर सांगणार अरे त्याच्यापेक्षा हा खूप मोठा क्लायंट आहे, याचं काम जास्त इम्पॉर्टंट आहे, याचं आपल्याला करून द्यायला पाहिजे, तो बाजूला ठेवा. मग तिसरा येणार, आणि मग हे सगळ्या गडबडीत कोणतरी येऊन सांगणार अरे ते पहिल्या क्लायंटचं काम झालेलं आहे की नाही, आपल्याला ते द्यायचं होतं. असे जे प्लॅनिंग रिलेटेड इश्यूज आहेत, प्रायोरिटाईज, कुठलं काम प्रायोरिटाईज करायचं, कुठलं काम कशासाठी प्रायोरिटाईज करायचं, कुठल्या क्लायंटचं किती महत्व आहे, या सगळ्यांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या स्वतःचं आणि तुमच्या कंपनीचं जे टाइम मॅनेजमेंट आहे त्या दोन्हीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, की तुम्ही खरोखरच प्रोडक्टिव्ह आहात, नाही आहात. तुम्ही कुठल्या ऍक्टिव्हिटीजवर किती वेळ वाया घालवतायत त्याचा विचार करणं गरजेचं आहे. इज आर दोज ऍक्टिव्हिटीज हेल्पिंग यू ग्रो? तो कुठले क्लायंट्स प्रायोरिटाईज करायची, कुठली ऍक्टिव्हिटी, कुठलं काम प्रायोरिटाईज करायचं, कसं करायचं, याचं करणं, आयोजन नियोजन करणं गरजेचं आहे. दुसरे एक छोटस जे कन्सेप्ट आहे, टाइम अँड मोशन स्टडीज बोलतो आपण त्यांना, की तुमच्या एखाद्या ऍक्टिव्हिटीसाठी किती वेळ लागतो, अंदाजे किती दिवस लागतात त्याला, त्याचा अभ्यास करून त्यानुसार जे तुमचे क्रिटिकल ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो तुम्ही कदाचित त्याची एक मेट्रिक्स बनवू शकता, की ऍक्टिव्हिटी ए 2 दिवस लागतात, ऍक्टिव्हिटी बी 3 दिवस लागतात, ऍक्टिव्हिटी सी 1 दिवस लागतो, ऍक्टिव्हिटी डी अर्धा दिवस लागतो. आणि मग त्यानुसार तुम्ही कामाचं आयोजन नियोजन करू शकता, राईट. सो ऍज अ उद्योजक तुम्ही कामाबद्दल सुद्धा नाही तर तुमच्या स्वतःच्या वेळेबद्दल सुद्धा जागरूक असून त्याचं आयोजन नियोजन सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतः कुठल्या कामाला किती महत्व देत आहेत, नेमकं तेच तुमचे एम्प्लॉई घेऊन त्यांचं काम सुद्धा तसंच करणार आहात. तर यू आर द लीडिंग एक्झाम्पल. सो टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ही चॅलेंज बऱ्याच उद्योजकांना पडत, अरे मी इथे लक्ष देऊ की तिथे लक्ष देऊ, कुठे देऊ, काही समजतच नाही. सो आस्क, एम आय स्पेंडिंग माय टाइम ऑन ऍक्टिव्हिटीज दॅट आर ड्रायव्हिंग ग्रोथ? हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. त्याच्यानंतर जे आता आपण टाइम मॅनेजमेंटशी रिलेटेड बोललो, राईट, मॅनेजिंग वर्कफ्लो. बऱ्याच वेळेला सिस्टम्स आणि प्रोसेसेस सेट केलेले नसतात. कधी कधी एसओपी नसतात, स्टँडर्डाइज प्रोसेसेस नसतात. प्रत्येक क्लायंटसाठी नव्याने पद्धत तयार केली जाते. आणि मग आपण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, री इन्व्हेंटिंग द व्हील. मग मॅनेजिंग वर्कफ्लो करतो तेव्हा आपलं काम कसं चालतं, कुठले स्टेप्स आपण करू शकतो, कुठले स्टेप्स आपण स्किप करू शकतो, कुठले स्टेप्स महत्वाचे आहेत, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, राईट. आपण जे काही प्रोसेसेस फॉलो करतो त्याच्यामध्ये कदाचित डिले येतोय का, कुठे येतोय, माझी इन्व्हेंटरी टाइमवर नाही आली म्हणून मी काम करू शकलो नाही. इन्व्हेंटरी का टाइमवर नाही आली, कारण मला ऑर्डर टाइमवर नाही आली. मला ऑर्डर का टाइमवर नाही आली, कारण मला कम्युनिकेट केलं गेलं नाही. कम्युनिकेट का केलं गेलं नाही, कारण ज्याने ब्रीफ द्यायचं होतं तेच दिलं. सो ह्या सगळ्या गोष्टी वर्कफ्लो वरती इम्पॅक्ट करतात. अजून एक गमतीशीर गोष्ट सांगतो.
एक क्लायंट होता ज्याच्याबरोबर कन्सल्टिंग करत असताना हे जाणवलं की काम वेळेवर होत नाही, लोक टाइमपास करत असतात. पण अनालाइज केल्यानंतर असं लक्षात आलं की दिवसातले 2 ते 3 तास त्यांचे मीटिंग मध्ये जायचे, आणि त्या मीटिंग मधून वेळ वाया जायचा तो जायचाच. पण त्याचा परिणाम जो दिसायला हवा, की एकमेकांची जी काही कोऑर्डिनेशन रिक्वायरमेंट आहे, जी कामामध्ये एक स्मूथ फ्लो एक्सपेक्टेड आहे, ते सगळं तसं काही दिसतच नव्हतं. मीटिंग रोज व्हायची, न चुकता व्हायची, अगदी 2 ते 3 तास व्हायची. आणि या सगळ्या गोष्टींमुळे बाकीची कामं अडून पडायची, कारण त्यांच्या हाताखाली, ज्यांच्या देखरेखीखाली काम होणार, ते सगळे मीटिंग मध्ये बसलेले आहेत. आणि मग वर्कर लोक किंवा एम्प्लॉईज जो आहेत, त्यांना काही समजत नाही की बाबा काय करायचं, कुठलं काम घ्यायचं, कुठलं नाही घ्यायचं. दिस इज इनएफिशियंट प्रोसेस. असे बरेचसे उदाहरणं आपल्या कंपनीमध्ये, आपल्या फॅक्टरीमध्ये असू शकतात. व्हॉट आर द टाइम वेस्टर्स? कुठे कुठे कुठल्या कामासाठी, जसं मी सांगितलं, जर तुमचं मॅट्रिक्स तयार असेल तर तुम्ही प्रत्येक प्रोसेससाठी लागणारा वेळ त्याच्या अगेन्स्ट मॅप करून चेक करू शकतात. अँड यू कॅन इम्प्रूव्ह अँड स्ट्रीमलाईन युअर वर्क फ्लो, राईट? सो तुम्ही ते स्टँडर्डाइज करू शकता, एक एसओपी बनवू शकता. आणि प्लीज लक्षात घ्या, जेवढा तुमचा वर्कफ्लो चांगला डिझाईन्ड असेल, विचारपूर्वक केलेला असेल, तेवढा तो चांगला रेप्लिकेट करता येतो. आणि तुम्हाला तुमचा बिझनेस किंवा व्यवसाय ग्रो करायचा असेल तर त्याच्यासाठी तो खूप उपयोगी पडतो. सो आस्क द क्वेश्चन, हाऊ कॅन आय स्ट्रीमलाईन माय ऑपरेशन्स फॉर मॅक्झिमम एफिशियन्सी? माझा वेळ कुठे वाया जातो आणि तो कसा मी वर्कफ्लो मॅनेजमेंटच्या हिशोबाने वाचवू शकतो, हे जाणून घेणं, त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो प्रश्न आहे टेक्नॉलॉजी अडॉप्शनचा, बरेचसे छोटे उद्योजक, मोठे उद्योजक सुद्धा बऱ्याच वेळेला टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला कचरतात. अरे एवढा पैसा कशाला घालायचा, कधी कधी बऱ्याच वेळेला. आणि ती भीती रास्त आहे की टेक्नॉलॉजीला बऱ्याच वेळा सुरुवातीला अपफ्रंट पैसा जास्त जातो. पण तो अपफ्रंट पैसा जाण्यामुळे तुमचा किती वेळ वाचतोय, तुमचे किती टाइम वाचतोय, त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मी जस्ट ओरॅकल आय थिंक ओरॅकल विषयी वाचत होतो. ओरॅकल इज रिड्युसिंग, म्हणजे यावर्षी ओरॅकल कोणालाच रिक्रूट नाही करत आहे. आणि त्याचं कारण आहे की त्यांनी टेक्नॉलॉजी अडॉप्शन केलेलं आहे, एआयचं अडॉप्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी आहे, वर्कफोर्स प्रोडक्टिव्हिटी, ती 41% वाढलेली आहे. आता ओरॅकल मोठी कंपनी आहे, ठीक आहे, पण टेक्नॉलॉजी अडॉप्शनमुळे त्यांचे प्रोडक्टिव्हिटी 41% वाढलेली आहे, म्हणजे किती प्रचंड फरक पडलेला आहे, राईट? आपण सुद्धा छोटे मोठे सिस्टम, म्हणजे अगदी एक्सेल शीट मध्ये सुद्धा आपण काही सिंपल प्रोसेसेस क्रिएट करू शकतो. इफ यू फॉलो द टेक्नॉलॉजी, म्हणजे लाखो करोडो खर्च करूनच टेक्नॉलॉजी उभी करता आली पाहिजे असं काही नाही. एक सिंपल एक्सेल शीट किंवा एक डॅशबोर्ड जर आपण फॉलो केला, दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ टेक्नॉलॉजी. इट मेक्स आवर लाईफ इझी. कुठलं काम कुठल्या टप्प्यावर आहे, कशासाठी अडून पडलेलं आहे, ते आपण जेव्हा टेक्नॉलॉजीचं अडॉप्शन करतो तेव्हा आपल्याला ट्रॅक करायला खूप सोपं जातं. सो वी नीड टू इन्व्हेस्ट इन टेक्नॉलॉजी. जे काही सिंपल सिस्टम्स प्रोसेसेस आहेत, आज गुगल, जोहो, मायक्रोसॉफ्ट, हे जवळपास 100 ते 150 रुपयाला तुम्हाला सिंपल, बेसिक सिंपल, म्हणजे आय एम नॉट सेइंग फुल फ्लेज, पण सिंपल ऑटोमेशन टूल्स अवेलेबल करून देत आहेत. जे टूल्स तुम्ही तुमचं इन्व्हॉइसिंगसाठी किंवा बाकीचे छोटे मोठे बिझनेसचे प्रोसेसेस सेट करण्यासाठी वापरू शकता. महिन्याला 150 रुपये इज नॉट अ व्हेरी कॉस्टली थिंग, राईट? आपण असंच सहज बऱ्याच ठिकाणी पैसे खर्च करतो. मग का नाही आपण टेक्नॉलॉजीचं अडॉप्शन करू शकत, राईट? बऱ्याच वेळेला आपण विसरतो, अरे त्या क्लायंटला बिलच द्यायचं राहून गेलं. का राहून गेलं? कारण आपण तो रिमाइंडरच टाकला नव्हता किंवा कुठे त्याची नोंदच केली नव्हती. सो टेक्नॉलॉजी हेल्प्स इन्क्रीज एफिशियन्सीज, रिड्यूस टाइम और सेव्ह टाइम. स्टँडर्डाइज प्रोसेसेस, रिपिटेटिव्ह जी कामं आहेत ती आपण टेक्नॉलॉजीमध्ये टाकू शकतो. आणि तुम्ही टेक्नॉलॉजी अडॉप्शनसाठी प्रश्न विचारू शकतो, व्हॉट इज इट दॅट आय एम मिसिंग आउट बाय नॉट अडॉप्टिंग टेक्नॉलॉजी? आणि टेक्नॉलॉजी अडॉप्ट करते वेळी प्लीज फक्त
आणि फक्त कॉस्टकडे लक्ष देऊ नका. तर ती इम्प्लिमेंट केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होणार आहे, तुमचा वेळ कसा वाचणार आहे, तुमची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून नंतर जो काही टेक्नॉलॉजीचा डिसिजन आहे तो घ्या. बट इट इज हाय टाइम दॅट बिझनेसेस स्टार्ट अडॉप्टिंग टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर जे महत्वाचं आहे ते आहे बॅलन्सिंग क्वालिटी अँड ग्रोथ. बिझनेस भरपूर येतोय, इथून 4 क्लायंट आले, तिथून 4 क्लायंट आले, इथून 5 क्लायंट आले, आणि आपण आनंदी आहोत, पण आपल्याला भीती सुद्धा लागलेली असते आपल्या मनात, की कुठे सर्व्हिसमध्ये गडबड झाली तर जे आहेत ते पण क्लायंट निघून जातील. आणि मग क्वालिटी आणि ग्रोथ यांचा ताळमेळ कसा साधायचा याचा आपल्याला प्रश्न पडायला लागतो. आणि मी सुरुवातीला सांगितलेलं, रिलायन्स ऑन फाउंडर मध्ये टीम उभी करा. टीम, आपल्याकडे जर एक चांगली टीम असेल, आपल्याकडे चांगले सिस्टम्स अँड प्रोसेसेस असेल, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आपण जर अडॉप्ट केलेली असेल, तर आपल्याला ग्रोथ आणि क्वालिटीवर फोकस करायला आपण मोकळे राहतो. आणि ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला एखादा पीस जाऊ दे, नंतर बघून घेऊ, पण आता आपल्याला ही वेळ काढून न्यायची आहे. ही मानसिकता जेव्हा आपण स्वीकारतो, तेव्हा आपण क्वालिटी कॉम्प्रोमाइज करतो. आणि एक्सपान्शन जेव्हा बिझनेस वाढायला लागतो, बऱ्याच वेळेला ग्रोथ येते ती सरसकट येते ना, म्हणजे एकदम फोर्समध्ये येते. नसतं तर काहीच नसतं. मग इथे लक्ष देऊ, तिथे लक्ष देऊ, आणि मग अरे ठीक आहे, आता ते कसंबसं करून घे. नाही. आपले सिस्टम्स आणि प्रोसेसेस जर स्ट्रॉंग असतील, आपण एक चांगली टीम उभी करण्यामध्ये आपला जर वेळ इन्व्हेस्ट केलेला असेल, तर मात्र बॅलन्सिंग क्वालिटी अँड ग्रोथ हा प्रश्न येत नाही. आपण कुठले बेस्ट प्रॅक्टिसेस आपल्या इंडस्ट्रीतले, आपण कॉम्पिटिटरशी बोलतो, त्यांच्याशी माहिती काढतो, इंडस्ट्री फोरम मध्ये जातो, तिथे आपल्याला माहिती. मग कुठले चांगल्या क्वालिटी प्रॅक्टिसेस ज्या आहेत, ते आपण आपल्या बिझनेसमध्ये आणू शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि जी आपल्या व्यवसायाची वाढ होते ती क्वालिटेटिव्ह असेल, त्याच्यामध्ये गुणवत्ता तर असेलच, पण त्याचबरोबर वाढ सुद्धा असेल, हे लक्षात ठेवणं आणि बाय डिफॉल्ट येणं गरजेचं आहे. राईट. सो आस्क युअरसेल्फ, हाऊ डू आय एन्श्योर क्वालिटी स्टँडर्ड्स व्हाईल एक्सपांडिंग ऑपरेशन्स. आणि जर तुम्ही आतापर्यंत आपण जेवढ्या गोष्टी बोललेलो आहोत त्यांच्याकडे जर बारकाईने लक्ष दिलं, सगळ्या इंटरकनेक्टेड आहे. कस्टमर ग्रोथ म्हणा, किंवा रिटेन्शन म्हणा, किंवा रिलायन्स ऑन कस्टमर, राईट. आपण बाकी कस्टमर्सकडे का नाही जाऊ शकत, आपण एकाच कस्टमरकडे अडकून पडलो. आपल्याकडे सिस्टम्स आणि प्रोसेसेस नाही आहेत, म्हणून मग आपण ग्रो नाही होऊ शकत, राईट. सो ऑल ऑफ देम आर इंटरकनेक्टेड. त्याच्यानंतर कस्टमर रिटेन्शन. नवीन कस्टमर्स येत आहेत, नवीन कस्टमर्स येत आहेत, तेव्हा आपल्याकडे जुन्या कस्टमर्सना आपण विसरत तर नाही आहोत. आणि अजून एक महत्वाचं स्टॅटिस्टिक तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, की द कॉस्ट ऑफ एक्वायरिंग न्यू कस्टमर इज 10 times हायर देन द एक्झिस्टिंग कस्टमर. मग हा एवढा खर्च आपण जर करणार असू, किंवा एवढी मेहनत, एवढी एफर्ट्स आपण जर घेणार असू, तर मग एक्झिस्टिंग क्लायंट्स त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष तर नाही करत आहोत ना. ते सुद्धा महत्वाचं आहे. कारण एक गेलेला कस्टमर पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याला 10 पटीने मेहनत करावी लागणार आहे. सो आपण लॉयल्टी प्रोग्राम्स क्रिएट करतोय का? कस्टमर्स कडून महिन्यातनं एकदा नाही, पण एक 6 महिन्यातनं एकदा तरी आपण कस्टमर्स बरोबर आपल्या बोलतोय का? त्यांच्याशी संवाद साधतोय का? त्यांना कसं काय चाललंय, त्यांचं कुठे अडलंय का, किंवा काय झालेलं आहे, हे आपण चेक करतोय का? आणि मला इथे गमतीने ना इन्शुरन्स वाल्यांचं उदाहरण मी नेहमी देतो. इन्शुरन्स वाले काय करतात ना, आपल्याला इन्शुरन्स एकदा विकला ना, की वर्षभर ते आपल्याशी कॉन्टॅक्ट करत नाही. जेव्हा रिन्युअल येईल तेव्हाच ते आपल्याला कॉल करून सांगणार. कधी कधी आपल्याला त्यांना रिन्युअल आहे, आमचं रिन्युअल आहे, काय करायचं ते सांगा जरा, ती आठवण करून द्यावी लागते. आता इथेच जर आपण टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलेली असेल तर कदाचित ऑटोमेशन होऊ शकतो प्रोसेस, पण जो ह्युमन टच आहे तो मिस नको व्हायला. राईट.
सो कस्टमर रिटेन्शनसाठी तुम्हाला कस्टमरशी कमीत कमी 3 महिन्यातनं किंवा 6 महिन्यातनं एकदा तरी कस्टमरशी संवाद साधा, त्यांच्याशी बोला. आपले जे मेजर कस्टमर आहेत त्यांच्याशी बोला, संवाद साधा. बी इन टच विथ देम. कस्टमर सर्व्हिस कशी इम्प्रूव्ह करता येईल. पुन्हा आपले सिस्टम्स अँड प्रोसेसेस जर स्ट्रॉंग असतील तर कस्टमर एक्सपिरियन्स आपण त्यांना चांगला देऊ शकतो. वर्कफ्लो मॅनेजमेंट सिस्टम चांगली असेल तर ते देऊ शकतो आपण त्यांना, राईट. आणि तो एक्सपिरियन्स कसा एनहान्स करता येईल. आणि प्लीज लक्षात ठेवा, आपण जर चांगला अनुभव, चांगली सर्व्हिस दिली तर कस्टमर समोरच्या कॉम्पिटिटर कडे जाताना 2 वेळा विचार करेल. मी नाही सांगत की सगळेच नाही जाणार, जातील एक 3-4, पण बाकीचे 3-4 मागेही राहतील. दॅट इज इम्पॉर्टंट, राईट. सो हाऊ कॅन आय मेक माय कस्टमर्स कम बॅक फॉर मोर. की माझा कस्टमर आज जो आहे तो उद्याही माझ्यासोबत असेल, त्याच्यासाठी मी काय करायला हवं. आपण मागे ग्रॅटिट्यूड बोललेलो, राईट. त्यांना ग्रॅटिट्यूड कार्ड पाठवा, एक छोटस हस्तलिखित थँक्यू फॉर बिईंग आवर कस्टमर और बिईंग आवर व्हॅल्यूड कस्टमर. वी आर हॅपी फॉर युअर सर्व्हिसेस. छोटस कार्ड, राईट. थिंक अबाउट दोज थिंग्स दॅट आर देअर. त्याच्यानंतर हायरिंग राईट टॅलेंट. मी छोटी कंपनी आहे, मग माझ्याकडे चांगली लोक काय येतील, किंवा माझ्याकडे येतात 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर किंवा 1 वर्षभरानंतर निघून जातात. आणि लेट्स बी ऑनेस्ट, राईट, आपण मोठ्या कंपनींना मॅच करू शकत नाही. बट वेर वी कॅन बीट द बिगर कंपनीज इज गिव्हिंग द चॅलेंजिंग वर्क एन्व्हायरमेंट. कारण मोठ्या कंपनीमध्ये एवढं मोठं असतं की कधी कधी तुम्ही अगदी छोटंसं काम करता, पण तुम्ही छोट्या कंपनीमध्ये कोणाला मोठं काम करण्याची संधी देऊ शकता, राईट. तुमच्याकडे जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना, त्यांच्यामध्ये तुम्ही कसं इन्व्हेस्ट करताय, त्यांना कसं ट्रेन करतायत, दॅट हेल्प्स टू बिल्ड अन एम्प्लॉयर ब्रँड. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, राईट. त्यांना सॅलरी टाइमवर देणं, त्यांची व्यवस्थित ट्रेनिंग करणं, त्यांना नवीन जबाबदारी कशी देता येईल, त्या वर्कच्या लेवलला कसं घेऊन जाता येईल, थोडस त्या हिशोबाने विचार करायला, राईट. सो अट्रॅक्टिंग अँड रिटेनिंग टॅलेंट इज इम्पॉर्टंट. आणि बऱ्याचशा जुन्या छोट्या कंपन्यांमध्ये किंवा स्टार्टअप कंपन्यांमध्ये ते काय करतात, त्यांना बोलवतात, या आमच्या बरोबर येऊ बघा तुम्ही आम्ही कसं काम करतो, काय काम करतो. आणि त्यानुसार ते पुढचं डिसिजन घेतात, राईट. देन दे डिसाइड वेदर टू हायर दॅट पीपल ऑर नॉट. म्हणजे एक कंपनी आहे सेमको. सेमको मध्ये त्यांचा हायरिंग प्रोसेस, जी स्टार्टअप आहे त्यांचा हायरिंग प्रोसेस कसा होता, की कुणी इंटरव्ह्यूला येत असेल तर जी काही 3-4 लोक स्टार्ट त्यांच्या कंपनीतले, ज्यांना कोणाला टाइम असेल ते येऊन बसायचे इंटरव्ह्यूला आणि त्या माणसाचे ते इंटरव्ह्यू घ्यायचे, 3-4 मिळून. आणि मग ते डिसाईड करायचे, अरे हा माणूस आपल्या कंपनी बरोबर चांगला आहे काम करण्यासाठी किंवा नाही. आणि त्याच्यानंतर त्याला ते एक दिवस बोलवायचे की बाबा ये आमच्या कंपनीत बघ, तू आम्ही कसं काम करतोय, तुला पटतंय का बघ हे असं काम करणं. त्याच्यानंतर तू ठरव की तुला इथे आमच्या सोबत काम करायचं आहे किंवा नाही करायचं, राईट. आणि प्रत्येक वेळेला पैसाच इम्पॉर्टंट असतो असे नाहीये. कारण जे आज स्टार्टअप खूप मोठे झाले, सुरुवातीला त्यांच्याकडे कुठे पैसा होता. म्हणजे मी स्ट्राईपचे जे फाउंडर आहेत, आज स्ट्राईप एक खूप मोठी पेमेंट गेटवे कंपनी आहे. जगातल्या 135 करन्सीमध्ये ते डील करतात. पण सुरुवातीला त्यांनी जेव्हा एम्प्लॉई ते शोधत होते, कोणच त्यांच्याबरोबर काम करायला तयार नव्हता. त्यांनी जो पहिला एम्प्लॉई हायर केला त्याला सुद्धा त्याच्या मित्रांनी सांगितलेलं की अरे बाबा तू काय करतोय, तुझ्या आयुष्याचा नायनाट नको करू. पण तो एम्प्लॉई त्यांनी रिस्क घेतली, त्याने जॉईन केला. स्ट्राईपच्या फाउंडर्सनी त्याला एक चांगला अनुभव दिला. आणि जे त्याचे मित्र, म्हणजे एक वर्षभरानंतर जे त्याचे मित्र त्याला सांगत होते की अरे या कंपनीमध्ये नको जाऊ, काही कामाची नाही, ते मित्र त्याच्या बरोबर कामाला आले की आम्हाला सुद्धा तुझ्या कंपनीत कशी नोकरी मिळेल त्याच्याविषयी त्यांनी विचारलं. अजून एक छोटस उदाहरण देतो, तो म्हणजे नेव्हिल नरोना नुकताच स्टेप डाऊन होतोय म्हणून बातम्या येत आहेत. डीमॅटचा सीईओ आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये येईल स्टेप डाऊन अँड समबडी एल्स विल टेक ओव्हर. नेव्हिल नरोनाला राकेश दमानी जे आहेत त्यांनी स्वतः पिक केलेला. ते एचयूएल मध्ये काम करत होता तो. आणि एचयूएल मध्ये डीमार्टचा खूप मोठा क्लायंट असल्यामुळे नेहमी संपर्क यायचा.
आणि राकेश दमानींनी त्याला 2 वर्ष पाहिलं. त्यांना जेव्हाही चर्चा करायची तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी गुणवत्ता आहे, त्याचं चीज आपल्याला करता येईल हा भरोसा राकेश दमानींना होता. आणि त्यांनी त्याला अव्हेन्यू सुपरमार्ट किंवा डीमार्ट मध्ये घेऊन आले. अँड द रेस्ट इज हिस्ट्री. राईट. आपण कुठे जातो, कुणाशी बोलतो, कशा प्रकारे बोलतो, त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे ती आपल्याला ते डेव्हलप करावं लागेल. असं बोलून होणार नाही. बट वी हॅव टू कीप ऑन आस्किंग दॅट क्वेश्चन. राईट. हाऊ कॅन आय अट्रॅक्ट अँड रिटेन टॉप टॅलेंट फॉर माय बिझनेस. याचा आपला बिझनेस जर ग्रो करायचा असेल, यू नीड टू हायर द राईट टॅलेंट. राईट. आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा दिवस निघाला बाबा, उद्याचा नंतर बघू. माझा बिझनेस 3 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर कसा असेल, माझ्याकडे किती क्लायंट असतील, माझ्याकडे किती बिझनेस असेल, याचा आपण विचार करत नाही. तुम्ही जर डिल्बर्ट हा एक फेमस कॉमिक स्ट्रीप आहे, मी न्यूजपेपर मध्ये कुठल्याही बघितलं तर डिल्बर्टची कॉमिक स्ट्रीप यायची अगोदर. राईट. डिल्बर्टचा जो कार्टुनिस्ट आहे स्कॉट ऍडम्स, क्रिएटर आहे, तो वर्षभर ना, म्हणजे त्याच्या ऑफिसमध्ये त्याने कार्टूनिंग स्टार्ट करायच्या अगोदर तो आरशासमोर रोज अर्धा तास न चुकता उभा राहायचा आणि सांगायचं, मी एक सर्वश्रेष्ठ कार्टुनिस्ट आहे. मी एक सर्वश्रेष्ठ कार्टुनिस्ट आहे आणि मी जगातले जे काही छोटे मोठे बारकावे आहेत ते बघून ते टिपू शकतो आणि मांडू शकतो. मी खूप चांगला कार्टून, असं तो रोज स्वतःला सांगायचा. त्याच्यानंतर अजून एक बॉडी बिल्डर आहे, त्याचं नाव विसरलो मी, जो मिस्टर युनिव्हर्स होता. त्याने तो मिस्टर युनिव्हर्स होताना त्याची बॉडी कशी होईल, त्याचे कुठले मसल्स किती कसे ग्लो होतील, ग्रो होतील, त्याच्यामध्ये कशी स्ट्रेंथ असेल, तो कसे मसल ते दाखवेल, त्याचे त्याने एक व्हिज्युअल क्रिएट करून त्याच्या स्वतः समोर मांडलेलं ते. आणि तो येता जाता उठता बसता ते बघायचं, प्रत्येक गोष्ट करते वेळी तो बघायचा, अरे हा बाबा, माझा जो ड्रीम आहे मिस्टर युनिव्हर्स बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन जिंकण्याचा, तसं मी होतोय की नाही होतोय. राईट. सो तुमच्या बिझनेसचा कमीत कमी नाही 3 वर्षाचा केला ठीक आहे, पण 1 वर्षाचा तरी प्लॅन तुमच्याकडे पाहिजे, की पुढच्या 1 वर्षात मी या गोष्टी करणार आहे. एवढे क्लायंट्स, एवढं रेव्हेन्यू, एवढे कस्टमर एंगेजमेंट. राईट. एवढे न्यू ग्रोथ, जुन्या कस्टमर पासून एवढा बिझनेस, नवीन कस्टमर्स पासून एवढा बिझनेस. राईट. एक शेवटचं सांगतो फ्युचर प्लॅनिंग बद्दल. आपलं 3X करून कंपनी आहे. 3M, सॉरी 3X नाही, 3M. 3Mचं असं आहे, त्यांचं जे क्लायंट्स आहेत नवीन, त्याच्यातले 25% क्लायंट हे नवीन असले पाहिजेत. राईट. त्यांची सिंपल क्रायटेरिया आहे. तुम्ही बिझनेस करताय बरोबर आहे, पण दर 4 वर्षाला का 5 वर्षाला तो 25% बिझनेस आहे ना, नवीन क्लायंट्स कडून यायला पाहिजे. दे आर व्हेरी क्लिअर अबाउट व्हॉट दे वॉन्ट. पण त्याच टायमाला 75% कम्स फ्रॉम एक्झिस्टिंग क्लायंट्स. सो तुमच्या बिझनेसचा तसा विचार करा. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या बिझनेसचा 1 वर्षाचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा एक मॅप तयार करा. जेवढा डिटेल, जेवढा स्पष्ट, जेवढा इनडेप्थ जाऊन तुम्ही करणार, तेवढा तुमच्यासाठी तो चांगला आहे. राईट. सो these are some of the challenges that I wanted to discuss. This small and medium sized enterprises face करतात. सो मला काही क्वेरी असतील किंवा काय असतील तर तुम्ही विचारू शकता. मला वाटतं सुनीलने एक क्वेरी टाकलेली. यू कॅन टॉक दॅट फोनवरती सुद्धा ऍप बेस्ड ऍक्सेस असेल तर नाही देऊ शकत. राईट. फोन दुसऱ्याला कोणाला दिला, यू कॅन डिसाइड ऑन व्हॉट इज द लेवल ऑफ इन्फॉर्मेशन विच यू कॅन शेअर. तर ते तेवढा काही प्रॉब्लेम येणार नाही. राईट. ओके. इन्फॉर्मेशन, काय इन्फॉर्मेशन शेअर होते ते देऊ शकतो. एक मिनिट सुनील, हो हो. मला आवाज. हा बोल ना सुनील.
ऍक्च्युली ना, माझ्या आता मला एक सॉफ्टवेअर घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये सगळे एएमसी चे डिटेल वगैरे टाकेन. तो ना, to what level you give access, right? That will depend. So, not necessary. You can त्याच्यामध्ये हे असतात आपलं काय बोलतात ना, राईट्स असतात राईट्स. सो अकॉर्डिंग टू दॅट. आणि तसं जर असेल तर आता एवढे कंपनीज आहेत ते त्यांच्या एम्प्लॉईजना सॉफ्टवेअर देतात, त्यांचा मोबाईल देतात, लॅपटॉप देतात. कुठे ना कुठे ते काही ना काही ब्रेक होऊ शकतच ना. सो इट्स अ ट्रस्ट कॉल दॅट यू हॅव टू टेक. दॅट इज ओके. वॉट आय वुड से. ओके. येस आनंद सर, बोला ना. इथे 2-3 पॉइंट्स. पहिला जो सुनील राहुलनी सांगितला की माझा डेटा दुसरीकडे जाईल का, हा. तर त्याच्यामध्ये माझा एक्सपिरियन्स सांगतो की माझी जी डेंटिस्ट आहे हो. त्यांनी एक सॉफ्टवेअर घेतलेलं आहे. अच्छा. त्याच्यावरती त्यांच्याकडून अपॉइंटमेंट घेतली की ते सॉफ्टवेअरमध्ये जातं आणि त्या दिवशी मला एक अपॉइंटमेंटचा कॉल येतो, म्हणजे मेसेज येतो. हम्म. आणि ज्या दिवशी अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी परत रिमाइंडर येतो. बरोबर बरोबर सर. तर त्यांनी मला सांगितलं की ह्याचा मला खूप उपयोग झाला, कारण बऱ्याच लोकांचं अपॉइंटमेंट विसरून जातात हो 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 हो. आणि नंतर आयत्या वेळी त्यांना लक्षात देतं आणि ते जर आले नाही तर तेवढा माझा तासभर टाइम वाया जातो. करेक्ट करेक्ट. तर ते त्याच्यामुळे वाचलं, त्याच्यामुळे त्यांचा बिझनेस बऱ्यापैकी, म्हणजे डेंटिस्ट्रीचं हे बऱ्यापैकी चांगलं झालं. राईट राईट ही राईट. झाली पॉझिटिव्ह साईड. परंतु हो. दुसरी साईड अशी आहे की आता मला लक्षात येतं की दरवेळी मी त्यांच्याकडे त्यांचा जे SMS येतो त्याच्यानंतर मला कमीत कमी 3 ऍड्स येतात इतर डेंटिस्टच्या. नाही. सो द कंपनी इज नॉट शेअरिंग द डेटा, येस बट येस इट इज डेफिनेटली युझिंग द डेटा. येस येस येस. दे आर दे आर दे आर दे हा, आर. म्हणजे कधी काळी समजा मला या डेंटिस्टचं काही बरोबर वाटलं नाही हम्म. तर ते म्हणतात की इमिजिएटली आमच्याकडे दुसरा माणूस हजर आहे. ही थोडी हे झालं. गोष्ट आहे. पण मी इथे राईट, एक राईट. एक कंपनीचं उदाहरण देऊ इच्छितो. एक टॉक इंक, TALKINC इंक करून खूप सुंदर सुंदर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये एका इन्शुरन्स कंपनीचं उदाहरण दिलेलं आहे. अथिना हेल्थ करून कंपनी आहे. त्यांचा IPO येत होता. आणि त्यांचा IPO जेव्हा येत होता तेव्हा IPO मध्ये तुम्हाला की पर्सन डिफाईन करावं लागतात. आता की पर्सन कोण असतो? ज्याला कंपनीची जी सगळी माहिती आहे ती असते. म्हणजे कंपनीच्या मार्जिन्स काय आहेत, त्यांचे रेशोज काय आहेत, ते कुठे पैसा कमावत आहेत, कुठे त्यांचा पैसा जातोय, कुठे काय इन्व्हेस्टमेंट होणार आहेत, नवीन प्लॅन्स आहेत, या सगळ्या गोष्टी की पर्सनला माहिती असतात. आणि IPOच्या वेळेला प्रत्येक कंपनीला ते डिफाईन करावे लागतात. आणि जेव्हा अथिनाचे जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आमची जे काही सगळे जेवढे एम्प्लॉईज आहेत ते सगळे आमचे की पर्सन्स आहेत. अँड द इन्व्हेस्टमेंट बँकर्स वर शॉक की अरे बाबा तुम्ही खूप मोठी रिस्क घेतायत. पण व्हॉट अथिना सेड की वन ऑफ द व्हॅल्यूज ऑफ दिस कंपनी इज ट्रान्सपेरन्सी अँड ट्रस्ट. आणि हीच वेळ आहे आमच्यासाठी हे ट्रान्सपेरन्सी आणि ट्रस्ट दाखवण्याची. बरोबर बरोबर. अँड देन दे शोड दॅट. आणि सरप्राइझिंगली त्यांचं कुठेच काही म्हणजे आता ती लोक तो जुना गेलेली. आहे. देर नो डेटा ब्रीच और इन्फॉर्मेशन दॅट वॉज शेअर्ड, राईट. सो आपला विश्वास किती आहे आपल्या टीमवरती तो पण खूप हे करतो. दॅट इज देअर. अँड टेक्नॉलॉजी मेक्स अ लॉट ऑफ थिंग्स इझियर. येस. अजून अजून 2 पॉइंट्स. येस एक सर. टेक्नॉलॉजीचाच पॉइंट आला की आता मी बघतोय आपण ऑटोमेशनने बऱ्यापैकी वेळ वाचवू शकतो वगैरे, हो. परंतु मेनी ऑफ अस दे गो इन फॉर माइंडलेस ऑटोमेशन. येस येस येस. म्हणजे उदाहरणार्थ आत्ता मला एक फोटोग्राफर पाहिजे होता हम्म. आणि एक कार्टुनिस्ट पाहिजे होता. हो हो तर हो. फोटोग्राफर पाहिजे होता म्हणून मी 6 फोटोग्राफर्सना मेसेज केला. बरोबर. 2 फोटोग्राफर्स, काही पर्टिक्युलर कंडिशन्स होत्या, अशा 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 प्रकारे फोटो काढायचे. हो. तर त्या 6 पैकी 2 जणांकडून मेरी क्रिसमस म्हणून मेसेज आला. आणि 3 जणांकडून जो मेसेज आला तो तुमचा मेसेज आम्हाला मिळालेला आहे, आम्ही वी विल रिप्लाय बॅक इन सर्टन पिरियड, म्हणजे त्या याच्या व्हॉट्सअपचा जो बिझनेस बरोबर मेसेज बरोबर. येतो तो. स्टँडर्ड चॅटबॉट मेसेज येतो तो. हा. आणि गंमत म्हणजे मला लक्षात आलं की त्यांनी हा मेसेज 2 दिवसानंतर देखील पाहिलेला नव्हता.
वेरेज जो 6वा होता त्याने रात्री 11 वाजता मला फोन केला. अच्छा. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता तो येऊन गेला. ओ. फोटो काढून 12 वाजेपर्यंत त्याने डिलिव्हर केले. फॅन्टास्टिक, फॅन्टास्टिक. आणि दिस होल वॉज मॅन्युअल. दॅट इज तर व्हेरी. हा, so if you are automating, then you need to have a personal touch at some point of time. ट्रू, ट्रू. Otherwise, that automation becomes mechanical. Automation is an enabler. It's an enabler, and the human Yes, connection never be lost. ही गोष्ट नेहमी yes, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राईट. तर तसंच दुसरं उदाहरण देईन मी. आपले निखिल देसाई जे आहेत, हा. आपल्या बिझनेस गप्पा ग्रुपवरती आहेत. हो, हो. तर त्यांचे आजच्या घडीला 38,000 कॉन्टॅक्ट आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये. अच्छा. ते त्यांनी 6 मोबाईल्समध्ये डिवाइड केलेले आहेत. अरे बापरे. आणि 2 का 3 मुली म्हणजे क्लर्क्स ते रिप्लाय करत असतात. वाव. जर रेग्युलर मेसेज आला तर रेग्युलर रिप्लाय आहे. जर असं वेगळा वाटला तर ते यांना पाठवतात आणि हे सांगतात की काय रिप्लाय करायला पाहिजे. हो. पण इन व्हॉट एव्हर कंडिशन, इफ यू सेंड हिम अ ईमेल और व्हॉट्सअप मेसेज विदिन 3 hours यू विल गेट द रिप्लाय. फॅन्टास्टिक, फॅन्टास्टिक. हा, आणि दिस पर्सन इज अ पब्लिक स्पीकर. त्याच्यामुळे ज्याला ते लार्ज नंबर ऑफ म्हणजे एकेका वेळी 200-200, 300-300 लोकांशी संवाद साधायचा अशा प्रकारचं आहे. हो. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी त्यांनी सेमिनार घेतलं की त्यांचा हा जो 38,000 डेटाबेस आहे तो 200-300 ने वाढतो. बरोबर. पण ही इज मॅनेजिंग इट वेल. नाही, आणि ते करणं गरजेचं आहे. म्हणजे मी दुसरी एक गोष्ट, मी इंडियन ऑथर्सना कधी लिहिलेलं नाहीये, पण जो कनेक्ट आहे ना, म्हणजे कस्टमर रिटेन्शन साठी खूप महत्वाचा आहे. मी बघितलेलं आहे, जे बेस्ट सेलर ऑथर्स आहेत त्यांचं ईमेल आयडी असेल, त्या मेलवरती तुम्ही मेल पाठवला त्यांना, तर ऍटलिस्ट ते स्वतः किंवा त्यांच्या ऑफिसमधून कोणतरी तुम्हाला रिप्लाय देतोच देतो. माझ्याकडे जेरी पोरास, जो बिल्ड टू लास्टचा को ऑथर होता, खूप गाजलेलं पुस्तक आहे, त्याला मी ईमेल दिलेला, त्याने त्याचं उत्तर दिलेलं मला. आणि पावलो कोयलो, जो अल्केमिस्टचा लेखक आहे, पावलो कोयलोने स्वतः नाही दिला, पण त्याच्या ऑफिसमधून मला रिप्लाय आलेला की असं असं आहे, स्पष्टीकरण हवं तुम्हाला काय, राईट. सो या ग्रेट. छोट्या गोष्टी आपण कस्टमर रिटेन्शनच्या वेळेला आपण कसं, जरी मी कशाला बोललं पाहिजे, ते होईल बघू नंतर, राईट. बट दे मेक अ लॉट ऑफ डिफरन्स, लॉट ऑफ डिफरन्स दे मेक. येस, ऍब्सोल्युटली. आणि आता तुम्ही मला जर ईमेल लिहिला तर मी तुम्हाला डेफिनेटली उत्तर देईन. कारण आता मी देखील अमेझॉन बेस्ट सेलर मध्ये माझं पुस्तक 29 नंबरला आलेलं आहे. अरे वा वा. वर्ल्ड वाईड. येस. छान, छान ओके. सर. येस, लास्ट पॉइंट. येस सर. येस, तुम्ही व्हिज्युअलायझेशन आणि सेल्फ टॉक बद्दल म्हणालात. हो, 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 तर हे जे टूल्स आहेत दे आर रिअली डन टू डेथ. आणि आय हॅव मेट मेनी पीपल हो. हू हॅव लॉस्ट बिकॉज ऑफ द सेल्फ टॉक. कारण सेल्फ टॉक कसं करायचं नाही ह्याचे जवळजवळ 40-42 रूल्स आहेत. सर. आणि कारण तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट सेल्फ टॉक करायचं जाता तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर तुमचं ते व्हिज्युअलायझेशन आलं पाहिजे, तसं चित्र आलं पाहिजे. हो, हो. त्याच्यामुळे अनेक सेल्फ टॉक्स आहेत ते चुकीच्या जागी जातात. कारण ते सेल्फ टॉक कसं करायचं म्हणजे कम्प्लिटली पॉझिटिव्ह सेल्फ टॉक कसं करायचं हो. इज अ व्हेरी डिफिकल्ट आस्पेक्ट. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या ब्रेनला, आपल्या मेंदूला निगेशन कळत नाही. असं करू नको म्हणून कळत नाही. बरोबर, बरोबर. पण आता लहान मूल आहे, त्याला तुम्हाला असं करू नको असं म्हणायचं नाही, हे ठीक आहे. म्हणायचं काय? कारण आता म्हणायचं काय हा इथे मोठा प्रश्नचिन्ह येतं. तेव्हा बिफोर यू स्टार्ट व्हिज्युअलायझेशन और सेल्फ टॉक, डू अप्रोच सम कन्सल्टंट, समबडी हू नोज इन दॅट एरिया, आणि तुमचं जे काही सेल्फ टॉक असेल, व्हिज्युअलायझेशन असेल, ते चांगल्या प्रकारे वेट करून घ्या आणि ते प्रोग्रेसिव्हली बदला. नाहीतर इट इज गोइंग टू लीड यू टू प्रॉब्लेम. ओके. थँक्यू आनंद सर फॉर दॅट इन्फॉर्मेशन. थँक्यू व्हेरी मच. येस, स्मिता, सुनील, अजून काही विचारायचं असेल किंवा सांगायचं असेल तर प्लीज फील फ्री टू आस्क. अदरवाईज लेट्स स्टॉप ओव्हर हिअर. थँक्यू फॉर जॉईनिंग. पुन्हा भेटू. तुम्ही जर ऑनलाईन हा एपिसोड बघत असाल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.
जेणेकरून जेव्हा आमचा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याची माहिती मिळेल. धन्यवाद. थँक्स फॉर जॉईनिंग. सी यू नेक्स्ट मंडे. बाय.